दबावामुळे नागपुरात 2 विद्यार्थ्यांचा जीव गमावला आहे। धंतोली आणि सोनेगाव या 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। धंतोली परिसरात इंजिनिअरिंगचा विद्यार्थी स्नेहल महादेव कांबळे याने भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली। स्नेहल येथे एकटाच राहत होता। स्नेहल स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करीत होता, मात्र त्याला वारंवार अपयश येत होते। वाढत्या वयामुळे तो निराश झाला होता। सोनेगाव परिसरात 21 वर्षीय इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी नवदिशा बसंत लाड हिने परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केली। नवदिशाने देखील गळफास घेतला। कुटुंबियांनी तिला दवाखान्यात नेले, मात्र तोवर उशीर झाला होता। डॉक्टरांनी नवदिशाला मृत घोषित केले। आमच्या येथील स्वागत सोसायटी सहकारनगर 502 बंगला आहे, प्लॉट नंबर। त्यात मृतक नाव नवदिशा वसंता लाड, वय 21 होता। इंजिनिअरिंगची विद्यार्थी होती, तर तिने आत्महत्या करण्याबाबत जी माहिती मिळाली त्यानुसार प्रथमदर्शनी तरी तिला काही अभ्यासाचा तणाव यातून तिने आत्महत्या केल्याचं दिसत आहे। आकस्मिक मृत्यू दाखल केलेला आहे आणि आजच तिचे पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे। ते येणारे रिपोर्ट्स, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स तसे तिचे संबंधित त्यांच्या बयानांवरून तपास आपण करत आहोत। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।